आपली जी एक ट्रेन जी तासी 70 किमी/h वेगाने जात आहे, त्या ट्रेनच्या दिशेने एक मनुष्य 10 किलोमीटर/h वेगाने धावत आहे, तर त्या व्यक्तीला ती ट्रेन किती वेळात ओलांडेल? यामध्ये एक ट्रेन आणि एक व्यक्ती दिला आहे, पण ट्रेन आणि व्यक्ती ट्रेनच्या एकाच दिशेने धावत आहे. कसं? ट्रेन आणि व्यक्ती एकाच दिशेने धावत आहे, त्यामुळे जो ट्रेनचा वेग आहे आणि माणसाचे वेग आहे यामधून मायनस करायचं. ट्रेनचे वेग किती आहे? 70 मायनस 10 किती राहील? 60 किलोमीटर/h. पण हे मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचे, म्हणून 60 गुणिला 50 18 मीटर/सेकंड मध्ये राहील. त्याच्यानंतर अंतर दिलं आहे. अंतर किती आहे? 600. आता इथं रेल्वेची लांबी दिली आहे, पण व्यक्ती आहे, व्यक्तीला लांबी नाही. रेल्वेचे उदाहरण व्यक्ती, खांब याला लांबी दिली नाही, म्हणून अंतर आपण फक्त 600 मीटर वापरू. आपल्याला काढायचं काय? त्या व्यक्तीला ट्रेन किती वेळात ओलांडेल, म्हणून वेळ काढायचा आहे. वेळेचं सूत्र अंतर भागिला वेग. अंतर किती आहे? 600 मीटर. वेग किती आहे? 600. अंशामध्ये 5 आहे, ते छेदामध्ये जाते, तर छेदामध्ये आहे ते अंशामध्ये जाते. 60च्या 10 वेळा गेल्यावर 10 5 दुने 10 म्हणजे 2 गुणिला 18 म्हणजे 36 सेकंद. तर त्या व्यक्तीला ती ट्रेन किती वेळात ओलांडेल? 36 सेकंद. तिच्या विरुद्ध दिशेने 10 किलोमीटर/h वेगाने चालणाऱ्या एका व्यक्तीला 18 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेचा वेग किती? यामध्ये काय दिलं आहे? रेल्वेचा वेग विचारला आहे. रेल्वेची लांबी दिली आहे, व्यक्ती आहे, म्हणजे रेल्वेची लांबी दिली आहे 200 मीटर, व्यक्ती दिला आहे, व्यक्तीला लांबी राहील का? नाही राहील, म्हणून अंतर फक्त 200 मीटर राहील. मग जो व्यक्ती आहे, व्यक्तीचा वेग दिला आहे, व्यक्तीचा वेग 10 किलोमीटर/h, आणि ते ट्रेन आहे त्या व्यक्तीला 18 सेकंदात ओलांडते. जे वेळ दिला आहे 18 सेकंद. आपल्याला काढायचा आहे त्या रेल्वेचा वेग काढताना वेग का दिला आहे? वेगचं सूत्र काय? अंतर भागिला वेळ. अंतर किती आहे? 200 भागिला 18 किती? 900. आता जे हे वेग आहे हे मीटर पर सेकंड आहे, पण आपल्याला वेग किलोमीटर/h मध्ये काढायचा आहे, म्हणून किती गुणा लागेल? 18 बाय 5. 9 दुने 18, 5 दुने 10, म्हणजे किती? 40 किलोमीटर/h. हे किलोमीटर/h मध्ये का आपण काढलं? कारण की ह्या व्यक्तीचा वेग किलोमीटर/h मध्ये आहे, म्हणून आपण किलोमीटर/h मध्ये कन्वर्ट केलं. त्याच्यानंतर आता काय म्हणते? एकाच दिशेने जात आहे की विरुद्ध दिशेने जात आहे? विरुद्ध दिशेने. इथं विरुद्ध दिशेने जेव्हा जातो आपण, तेव्हा त्यांची वेगाची बेरीज करतो. पण ती बेरीज केलेली जी आहे ते पूर्ण 40 किलोमीटर/h आली आहे, आणि व्यक्तीच्या वेगाचे 10 किलोमीटर/h, तेव्हा 10 किलोमीटर/h मायनस करून रेल्वेचा वेग किती? 40 किलोमीटर/h आणि 30 किलोमीटर/h. एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवरून 8 किलोमीटर/h वेगाने चालत आहे. एक रेल्वे पाठीमागून येऊन त्याला 30 सेकंदात ओलांडते. जर गाडीची लांबी 300 मीटर असेल तर गाडीचा तासी वेग किती? या उदाहरणामध्ये एक लक्षात घ्यायचं, व्यक्तीचा वेग दिला आहे, जो अंतर राहील फक्त रेल्वेची लांबी राहील अंतर, कारण की व्यक्तीची लांबी राहत नाही. त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला तासी वेग विचारला आहे.
यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, व्यक्तीची जी चालण्याची किंवा धावण्याची दिशा राहते आणि गाडीची दिशा लक्षात घ्यायची. यामध्ये पाठीमागून रेल्वे पाठीमागून येत आहे म्हणजे एकच दिशा आहे, दोघांची दिशा एकच आहे. त्यामुळे वेग जास्त वेग म्हणून कमी वेग आपण मायनस करतो. आणि इथं किती या व्यक्तीला किती वेळात ओलांडते? 30 सेकंदात. म्हणजे वेळ किती आहे? 30 सेकंद. अंतर किती आहे? 300 मीटर. 300 मीटर फक्तच काय लिहून त्याची व्यक्तीची लांबी राहत नाही, फक्त गाडीची लांबी. आपल्याला काय काढायचं आहे? वेग. वेगचं सूत्र काय? अंतर भागिला वेळ. अंतर आहे 300 मीटर आणि वेळ किती आहे? 30 आहे 30. पण हे राहील मीटर पर सेकंड मध्ये, आपल्याला कन्वर्ट करायचं आहे किलोमीटर पर आवर मध्ये, म्हणून त्याला गुणाकार 18 ने करू. 5 1 5 5 2 10 म्हणजे 36 किलोमीटर पर आवर. पण आपण जेव्हा हे दोघांची वेग झाला, दोघांचा वेग झाला, पण जेव्हा आपण दोघांची दिशा जर सेम राहिली तेव्हा आपण जास्त वेग म्हणून कमी वेग मायनस करतो. तर हे दोघांचे मायनस केलेल्या दोघांच्या वेग मधून मायनस केल्यावर जेव्हा रेल्वेचा वेग काढायचा राहील तेव्हा 36 प्लस जे 8 आपण मायनस करतो आपण जर सेम दिशा राहिली तर. त्यामुळे आता रेल्वेचा वेग काढताना यांना प्लस करावं लागेल. किती? 44 किलोमीटर पर